सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली में मावली कृपा बंगला सरौली पड़ा माननीय श्री दयानंद चुर्वे साहब के घर पे, जो कि वो जिला अध्यक्ष हैं कांग्रेस के, तो वहीं पे DY फाउंडेशन के अध्यक्ष भी हैं। और हम आपको बता दें कि सौभाग्यवती प्रियंका दयानंद चुर्वे मैडम वो भी प्रदेश अध्यक्ष महिला DY फाउंडेशन की हैं। वहीं पे जो उनके पुत्र हैं वीरेंद्र दयानंद चुर्वे, वो महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस महासचिव हैं। तो हम आपको बता दें कि उनके घर पे हर साल की तरह इस साल भी गणेश जन्म उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। और दूसरी बात ये रही कि माननीय श्री दयानंद चुर्वे साहब के तरफ से जो सबसे अच्छा और सुंदर गणेश भगवान का सजावट मंडप लगाया गया था, उन लोगों के लिए उनके फाउंडेशन की तरफ से इनाम था, बख्शिश था, जो उन्होंने ट्रॉफी दे करके आए हुए जो विजेता थे उनका सम्मान किया, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। और गणेश बप्पा का पूरा परिवार और मेहमान मिलकर आरती किया। तो वहीं पे हम आपको बता दें कि हजारों के तादाद में लोग आए थे वहाँ पर और बप्पा का दर्शन भी किया, कीर्तन भजन चल रहा था और महाप्रसाद का भी आयोजन हुआ था। तो चलिए हम थोड़ा दिखाते हैं वहाँ को आपको दृश्य। गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण गायकवाड परिवार, गायकवाड परिवाराचं आणि सर्व सन्मान्य पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे। ऐकूया।
आज डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आमने लोणार परिसरातील गणेशोत्सव सदार स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रात्री 9 वाजता आपण संपन्न करणार आहोत। या सर्व विजेते या ठिकाणी आले त्या सगळ्या भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, गौरी माते की जय। करी तू तो माहिती क्लिअर आवाज येत नाही, तबल्याचा पण आवाज दिसतो। मकर धोण्यात या कार्यक्रम हॅलो आवाज थोडासा पाहिजे। थोडासा शांत करणे आणि आवाज पाहिजे आतमध्ये, तो कमी हॅलो भक्तीभावाने हा सूर्य परिवार बाप्पाचं नक्कीच दरवर्षी अतिशय सुंदर हा सोहळा संपन्न करत असतो। मी तमाम सर्व मान्यवर पाहुण्यांचं माझी नगरसेविका भैर मॅडम जशी होते यजमान दारुजी धोगेसाहेब यांच्या निमंत्रण महादेवून सन्माननीय असतो बहिणी डीवाय फाउंडेशन महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या निमंत्रण महादेवून आपण आला त्याबद्दल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। 1 ते 5 ला आपण बक्षीस आणि बाकी 6 ते 12 उत्तेजनाचा म्हणून याच्या माध्यमातून आणि 5 क्रमांक बक्षीस दरवर्षी आमने लोणार परिसरातील में आ गए हो जोरदार टाळ्या। आपण अतिशय सुंदर हे मकर सजवलं, मकर कसा दिसेल याकडे लक्ष दिलं। टॉप 12 मध्ये जे गणेश भक्त बाकी आहेत ऑपरेशन सिंदूर साकारलं होतं या गणेश भक्ताने आणि क्रमांकापर्यंत आपण बदल केला आणि ह्या वर्षी आपण 4थ्या क्रमांकापर्यंत बदल मारली पण घेतला। आता आम्ही 3 घेऊ पण दुसऱ्या संधी देऊ, हरकत नाही। जोरदार टाळ्या, भरपूर सारं अभिनंदन। आणि दरवर्षी बाप्पा 1 नंबर कसा येईल आपण नक्की संपूर्ण तोलगे परिवाराच्या वतीने तसेच प्रदेशाध्यक्ष योगेश
लोणार आणि आमने परिसरामध्ये आपण गेले 3 वर्षापासून मखर सजावट आपण DY फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राबवत असतो आणि याही वर्षी ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे गणपती बाप्पाचे जे मखर चांगल्या पद्धतीने केलेले असे काही मला वाटतं 150हून अधिक जे काही ज्यांनी मखर केले ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी व्हिडिओ पाठवली आणि ती व्हिडिओ पाठवत असताना आपल्या आमने परिसरातील जे काही हरिभक्त पारायण जे काही आपले देवराम महाराज केने विष्णू महाराज भंडारी त्याचबरोबर राजू आमरेते महाराज आणि तुकाराम बजागे हे शशिकांत थले यांच्या नेतृत्वामध्ये आपण यावर्षी प्रथम मानकरी द्वितीय मानकरी तृतीय मानकरी 5 नंबर आणि 4 नंबर आणि 5 नंबर असे त्याच्यानंतर आपण 12 नंबर पर्यंत आपण त्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना आपण आंपरिंग दिली होती। तर त्याच्यामध्ये आपण सजावटीमध्ये जो हाताने ज्यांनी काम केलं त्यांना आपण प्रथम मान दिलं। म्हणजे जवळपास ज्या अटलकर यांचा जो मखर होता त्यांनी स्वतःहून जे आपले पत्रावली असतात त्या पत्रावलीच्या माध्यमातून त्यांनी जो मखर केला खूप सुंदर त्यांनी मखर केला। मागच्या वेळेला माझे सहकारी मित्र संजय गायकवाड यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेला मखर सजवलेला होता। प्रथम मानकरी त्यांना मागच्या 2024 मध्ये त्यांना मिळाला आणि आज 2025 मध्ये सुद्धा त्या परिवारांनी तिसरा तृतीय जो क्रमांक पटकावला। असेच काही जे काही 12 आपण ज्यांना इथे नामांकित केलं या सर्वांना मला पुढच्या जे 2026 मध्ये त्यांना पुढचा नंबर मिळावा याच्यासाठी त्यांना पुढील शुभेच्छा देतो। आणि ज्या ज्या या लोणार आमने परिसरामधील ज्या मखर ज्यांनी या भाग घेतलं त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि इथे या आमने परिसरातील आणि माझ्या भिवंडी तालुक्यातील सर्व भाविकांनी इथे येऊन दर्शन घेऊन या आमच्या चोरगे परिवारासोबत ते इथे आले आणि या कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। त्यामुळे सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो। आणि ज्यांना जे जे आजच्या मध्ये जे मानकरी ठरले त्या सर्व मानकऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। आणि जे काही मानकरी ठरले नसतील त्याला मी पुढच्या 2026च्या शुभेच्छा देतो। आणि माझे जे गणेश भक्त या दर्शनाला आले असतील त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की जागा छोटी आहे पण कोणीही जेवल्याटाली जाऊ नये, जेवणाचा आश्वस्त घ्यावा हीच माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते उपस्थित आहेत त्यांना विनंती या पुढे या जे आहेत त्यांना साईनाथ साई या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। वेलकम, सुस्वागत।